त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा, पाहणार आहोत बातम्यांचं अर्धशतक। महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपची पत्रकार परिषद, आयोगावरील टीकेला आम्ही उत्तर देत नाहीत, आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण। विरोधकांकडून फेक नरेटिव्हची बांधणी, जाती जातीत वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न, आशिष शेलार यांची टीका। मवियाला मराठी आणि हिंदू मतदार का दिसतात, शेलारांचा सवाल। आशिष शेलारांनी वाचली महाविकास आघाडी आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची यादी। रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघातही दुबार मतदार, आशिष शेलारांचा दावा। आशिष शेलारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं, शेलारांचे प्रत्यारोप म्हणजे मतदार याद्यातील घोळाचा पुरावा। उद्धव ठाकरेंचा शेलारांच्या पत्रकार परिषदेवर हल्लाबोल। मतदार सरकार निवडतात, पण आता सरकारच मतदार निवडतंय, उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला, तर मतचोरी करून जिंकणारेच खरे नक्षलवादी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। कर्जमाफीसाठी सगळी यंत्रणा जशीच्या तशी, महात्मा फुले कृषी कर्जमाफीनुसार तुम्हीही कर्जमाफी करा, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अंधारेंच्या नेतृत्वात फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा, चौकशी करण्यासाठी विशेष तपास समिती नेमल्याचं वृत्त खोटं, अंधारेंचा आरोप। फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे पीडित कुटुंबाच्या भेटीला, प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची कुटुंबियांची सुळेंकडे मागणी। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचे आरोप, तर माझ्यावर होणाऱ्या आरोपांवर 2-3 दिवसात मी माझी भूमिका मांडणार, रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये बाह्य रुग्ण विभाग बंद, तर मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून सगळ्याच सेवा बंद ठेवण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांचा इशारा। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर डॉक्टर संघटना आक्रमक, मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांचाही आंदोलनात सहभाग, अत्यावश्यक सेवा सोडून इतर सेवा बंद। महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुप्रिया सुळेंची बीड शासकीय विश्रामगृहावर ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट, आतापर्यंत झालेल्या तपासाची जाणून घेतली माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता, निवडणुकांच्या कामांमुळे मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता अधिवेशन 8 ते 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार, रोहित पवारांचा सरकारला इशारा, मंत्र्यांच्या बंगल्यावर 30 कोटी खर्च झाले असून चौकशीतही समोर आल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य। पुढच्या आषाढीला अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी, आमदार अमोल मिटकरींची इच्छा, तर फडणवीसांनी केंद्रात मोठ्या पदावर जावं, मिटकरींचं वक्तव्य। राहुरी तालुक्याची कामधेनू असलेला सहकारी साखर कारखाना शेवटच्या घटकेत, हजारो कामगारांनी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्यानं कारखान्याला वाचवण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र सरसावले। उद्योजक विजय सेठी यांचं बालपण राहुरी साखर कारखान्याचं वैभव पाहण्यात गेलं, आता त्याच कारखान्याची दुरावस्था बघता सेठींकडून तब्बल 1 कोटी रुपयांचा धनादेश कारखान्याच्या अध्यक्षांकडे सुपूर्द, तर साखर कारखाना आमची आई असून तिच्यावर उपचार करण्यासाठी ही मदत नसून आमचं कर्तव्य असल्याचं सांगत विजय सेठींना अश्रू अनावर। राहुरी साखर कारखाना मंडळाकडून 500 कोटी कर्जाचा बोजा हटवण्याचा प्रयत्न सुरू, भूमिपुत्र उद्योजक विजय सेठींची मदत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरेंची प्रतिक्रिया। अमरावती शहरात साफसफाईचा बोजवारा, महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काँग्रेसचं जवाब दो आंदोलन, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ठेकेदारांवर कारवाई होत नसल्यानं काँग्रेसचा आक्रमक पवित्रा। अकोल्यात तहसील कार्यालयात शिंदेंच्या शिवसेनेचं ठिय्या आंदोलन, निराधार, श्रावणबाळ, दिव्यांग आणि विधवा महिलांचा योजनेचा पगार वर्षभरापासून थकीत असल्यानं आंदोलन, रास्तारोको आंदोलनानंतर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन। नंदुरबारमध्ये माजी मंत्री भाजप नेते विजयकुमार गावित यांना मोठा धक्का, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, महायुतीतच होणाऱ्या फोडाफोडीमुळे राजकीय चर्चांना उधाण।
गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्री पदावरील नाराजी आता दूर झाल्याची चर्चा. नवनियुक्त पालकमंत्री इंद्रनील नाईकांनी केला 15 दिवसात दुसऱ्यांदा गोंदिया जिल्ह्याचा दौरा. नागपुरात शेतकरी आंदोलनानंतर शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस चिडचिड करत होते, तर बैठकीही खडाजंगी झाली. रविकांत तुपकरांनी सांगितली इनसाइड स्टोरी. राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत वाचनाचे आदेश. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांसोबत वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं. मात्र समाजवादी पार्टीचा वंदे मातरम गायनाला विरोध. मुंबईतील कबुतरखान्यासंदर्भात अद्यापही सरकारकडून कोणताही निर्णय नाही. जुने कबुतरखाने सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेशचंद्र उपोषणाला पुन्हा एकदा बसले. जैन धर्माचे मुनी हिंसेचं समर्थन करतायत. शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वतींनी जैन मुनी निलेशचंद्र यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील जैन बोर्डिंग आजपासून पुन्हा सुरू. जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानं बोर्डिंग सुरू करण्याचा मार्ग मोकळा. खासदार मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकरांमध्ये जैन बोर्डिंगच्या व्यवहारावरून वाद रंगला होता. पंजाबमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाबा नामदेव पुरस्कारानं सन्मान. तर हा पुरस्कार आपल्यासाठी सर्वोच्च, एकनाथ शिंदेंची भावना. पंजाबमधील संत नामदेवांचे समाधीस्थान घुमानमध्ये महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी याची घोषणा केली होती. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 1,37,00,000 गांजा जप्त करून एका आरोपीला अटक केली. जिल्ह्याला नशामुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत बीड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. ठाण्यातल्या दिव्यामध्ये प्रभागात बेकायदेशीर इमारतीवर पालिकेची कारवाई. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात. 7 ते 8 इमारतींवर होणार तोडक कारवाई. डांबरी रस्ता हकानं उकडत कामाचा दर्जा ग्रामस्थांनी उघड केला. नांदेडच्या मानसपुरी ते बाचोटी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पोलखोल. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय ते बीटीबी मार्केटपर्यंतच्या रस्त्याचं काम निकृष्ट. 60 लाख रुपयांचा खर्च केल्यानंतर 6 महिन्यातच रस्ता उखडला. प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त. नाशिकमध्ये भुयारी गटार प्रकल्पाच्या कामामुळे मालेगावचे रस्ते झाले विद्रूप. शहराच्या विविध भागात खड्ड्यांचं साम्राज्य. नागरिकांचा संताप. दिवा प्रभागात बेकायदेशीर इमारतीवर पालिकेची कारवाई. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात. 7 ते 8 इमारतींवर होणार तोडक कारवाई. रत्नागिरी नजीक खेडशीतील डबचोळवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सिंधुदुर्गातील सावंतवाडीत सरमळे गावात रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार. जे मुठीत धरून नागरिकांचा प्रवास. बिबट्याला लवकर जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी. पुण्याच्या शिरूर तालुक्यात पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय पेटवलं. रास्ता रोको आंदोलनही केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या 3 समुद्र किनाऱ्यावरील डॉल्फिन माशांचे रेस्क्यू. वादळी वाऱ्यामुळे अडकून हे सागरी किनाऱ्यावरील डॉल्फिन खोल समुद्रात सोडण्यात आले. दांडी येथील मच्छीमार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले, पुढाकार घेतला. रत्नागिरीच्या गुहागर समुद्र किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन. किनारपट्टी भागात सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्यानं थंडीची चाहूल. अचानक झालेल्या हवामान बदलामुळे नियमित वेळेपेक्षा यंदा सीगल उशिरानं कोकण किनारपट्टीवर आल्याची स्थानिक मच्छीमारांची माहिती. 5 ब्ल्यू फ्लॅग समुद्र किनाऱ्यांसाठी 20 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता. दापोलीमधील लाडघर, गुहागर, श्रीवर्धन, नागाव आणि पर्णका या 5 किनारपट्ट्यांचा समावेश. पर्यटन वाढीसाठी प्रशासनाचा निर्णय. माथेरान नेरळ मिनी ट्रेन सेवा 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार. तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळावरील रखडलेलं काम यामुळे ही सेवा सुरू होण्यासाठी विलंब होत असल्याची माहिती. सांगलीच्या पोलीसमध्ये राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाचं आयोजन. 1.5 टन वजनाचा गजेंद्र रेडा ठरतोय महोत्सवाचं प्रमुख आकर्षण. रेड्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी. आणि यानंतर आता इतर काही बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया.
वकील असीम सरोदे यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केलेला आहे. त्यांची सनद रद्द झालेली आहे आणि सनद रद्द झाल्यानंतर आता असीम सरोदे यांना उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक नेत्यांनी फोन केलेत. उद्धव ठाकरे यांच्यासह राजू शेट्टी आणि अनिल परब यासारख्या नेत्यांनी असीम सरोदे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधलेला आहे. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. पालघरमध्ये खासदार हेमंत सावरांच्या वतीनं संसद खेळ महोत्सवाचं आयोजन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. तर ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मोठं पाऊल. भारतीय महिला संघानं विश्वचषक जिंकतात. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भाऊक. यावेळी भारतीय महिला संघानं त्यांना मिठी मारत ट्रॉफीसह मनही जिंकलं. महिला वन डे विश्वचषक विजेत्या संघाला मिळणार 51 कोटींचं बक्षीस. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांची घोषणा. तर आयसीसीकडून देखील 40 कोटींच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली असून एकूण संघाला 91 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय तुमच्या दृढनिश्चयाचा आणि सांघिक कामगिरीचा. फडणवीसांकडून खेळाडूंचं कौतुक. विश्वचषक विजेत्या महिला संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन. महिला संघाची कामगिरी आत्मविश्वासानं भरलेली होती. पंतप्रधानांकडून संघाचं कौतुक. बिहारमधील बेगुसरायमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल. यावेळी राहुल गांधींनी तलावात उडी मारून मच्छीमारांसोबत मासेमारीचा आनंद लुटला. अफगाणिस्तानमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप. 7 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी. अवघ्या 5 तासात 2 वेळेला भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये भीती.